झाला सर संपूर्ण विश्वाला क्रांतीचा संदेश देणारे खुर्ची आहे बाई खाली तिथं जाऊन बस जा जगाचा भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी झटणाऱ्या समस्त मानवांना मी या ठिकाणी दिवाळवंदन करते. आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सन्माननीय खोब्रागडे सर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय नागदोटे सर, सन्माननीय तिथे सर, सन्माननीय पाटील सर, आदरणीय विचारमंच इथं उपस्थित रमाई बौद्ध महिला मंडळांचे सर्व पदाधिकारी सदस्य, धम्म उपासक उपासिका, उपस्थित सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. तुम्हाला सर्वांना मी या वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी या आजच्या माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करीत आहे. बौद्ध जीवन मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग हा मी आजच्या मार्गदर्शनाचा विषय निवडलेला आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्यामध्ये मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन असा संदेश दिलेला आहे. तर त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक संकल्प, सम्यक म्हणजे परिपूर्ण उच्च दर्जाचा पवित्र निष्कलंक आणि संकल्प म्हणजे मनाचा निर्धार. तर आज या त्रिगुणी पौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झालं म्हणून या पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा असे संबोधतात. आपण या त्रिगुणी पौर्णिमेच्या निमित्ताने सम्यक संकल्प करूया. सम्यक म्हणजे कुशल मार्गाच्या दिशेने मनाचा निर्धार, परिपूर्ण असा मनाचा निर्धार. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू फक्त मनुष्य आहे आणि मनुष्य आणि मनुष्याचे वर्तन. आर्य अष्टांगिक मार्ग हा कोणत्याही जाती धर्मासाठी अजिबात नाही, तो सार्वजनिक मार्ग आहे. ज्यांना ज्यांना दुःखातून मुक्ती पाहिजे असेल त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा. तर सम्यक संकल्पामध्ये आज आपण संकल्प करूया आपल्या सद्गुणांचा, आपल्या योग्य वर्तनाचा. मग हे सद्गुण कोणते? तर बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता हे सद्गुण आहेत. पारमिता म्हणजे पार करण्याचे साधन. मग पार काय करायचं? दुःख पार करण्याचे साधन म्हणजे पारमिता. पारमिता म्हणजे सद्गुण. पारमिता म्हणजे योग्य दिशेने जाण्याचा मार्ग. तर या पारमिता 10 आहेत. ते 10 सद्गुण आहेत. दान, शील, वीर्य, नैषम्य, उपेक्षा, सत्य, शांती, करुणा, मैत्री आणि अधिष्ठान या 10 गुणांचा आपण या पौर्णिमेच्या निमित्ताने संकल्प करूया. तर सर्वात पहिला सद्गुण आहे दान. अध्यात्मामध्ये दानाला खूप महत्त्व दिले गेलेले आहे. मग दानाचा अर्थ काय? दान म्हणजे काय? तुम्ही शांतपणे मला ऐकून घ्या, एवढी तुमच्याकडून माफकपणे अपेक्षा करते. तर अतिशय निस्वार्थीपणे कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपल्या स्वतःच्या मालकीचं, कोणाची नाही, धन, संपत्ती, वस्तू, आपल्या शरीरातील रक्त, प्रसंगी आपला प्राणही देणे म्हणजे दान. काय म्हटलं मी? निस्वार्थीपणे कोणत्याही परतफेडीची अपेक्षा
इच्छा न करता आपल्या स्वतःच्या मालकीची वस्तू, रक्त, शरीर देणे म्हणजे दान. अतिशय उच्च दर्जाचं उदाहरण आहे बाबासाहेब. संपूर्ण आयुष्य दान केलं, संपूर्ण आयुष्य. आपला वेळ, आपलं खाजगी जीवन, आपला कुटुंब, आपला संसार फार दान केलं. आणि त्या दानाची फलश्रुतीमध्ये आज आपण या ठिकाणी अतिशय थाटामाटात पांढरे शुभ्र कपडे घालून एसीच्या कारमधून मी पण आलेली आहे. सगळं बाबासाहेबाच्या ज्ञानाची फलश्रुती आहे. ज्ञानाचे एवढे चांगले परिणाम असतात. म्हणून बुद्धांनी सांगितलेली पहिली पारमिता आहे दान. मग हे दान करताना आपण छोटंसं दान केलं म्हणून न्यूनगंड निर्माण होता कामा नये. आपण खूप मोठं दान केलं म्हणून आपल्याला अहंकारही होता कामा नये. फक्त दान करताना आपली भावना परिशुद्ध आणि परिशुद्धच असली पाहिजे, तर ती दान पारमिता होईल. आता आपण फक्त दान करतो, औषधीचं दान करतो, भोजन दान करतो. भोजन दान एकदा केल्यानंतर ते पोटात भूक लागते, पुन्हा द्यावं लागते. वस्त्र दान दिले तरी ते फाटतात. औषधी दिले माणूस वारंवार आजारी पडतो. मग सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? तर सर्वश्रेष्ठ दान आहे धम्मदान. आता धम्मदान म्हणजे काय? इथं तुम्ही सर्व बसलेले आहेत. 33 प्रकारच्या महामंगल सूत्रामध्ये सांगितले आहे, कालेन धम्म श्रवणं एतं मंगल उत्तम. कालेन धम्म श्रवणं, वेळोवेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. तुम्ही या ठिकाणी धम्मश्रवण करत आहात, पुण्यकर्म करत आहात. एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दान आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार दान आहे. तर धम्मदान आहे. धम्मदान त्याला म्हणायचं, एखादी व्यक्ती जर खूप दुःखी असेल, दुःखाने व्याकुळ झालेली असेल, ते शील, सदाचार, प्रज्ञा, समाधीच्या मार्गापासून भरकटलेली असेल, तिला आपण बुद्धाच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगून दुःखमुक्त करणे हे सर्वश्रेष्ठ दान आहे, म्हणजे धम्मदान आहे. आपण दान करताना दान करण्याच्या आधी आनंदितच असलं पाहिजे. दान देतानाही आपण आनंदितच असलं पाहिजे आणि दान दिल्यानंतरही आपण आनंदितच असलं पाहिजे. केवळ शुद्ध भावनेने दान केले पाहिजे, तर ती आपली दान पारमिता म्हणजे तो सद्गुण आपण आपल्या अंगी बाणवला असं म्हणता येईल. दान हा सद्गुण आपल्याला संपला असेल असं मी समजते. त्यानंतर मी समोर जाते. त्यानंतर आपल्याला दुसरा सद्गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तो म्हणजे शील. शील म्हणजे सदाचार, शील म्हणजे सद्वर्तन, शील म्हणजे योग्य आचरण, शील म्हणजे कोणालाही न दुखवता आपण केलेले वर्तन म्हणजे शील. तर हे शील कोणतं? गृहस्थांसाठी पंचशील सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये, 22 प्रतिज्ञा हा आचरणाचाच मार्ग आहे. 13, 14, 15, 16, 17 पाचही प्रतिज्ञा पंचशील आहे. पानातिपाता वेरमणी, अभिन्नदाना वेरमणी, कामेषु मिथ्याचारा वेरमणी, मूत्रवादा वेरमणी आणि सुरा मेरय मज्ज प्रमादखाना वेरमणी हे शील आहे. 13वी प्रतिज्ञा पण आहे, मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन आणि त्यांचे लालन पालन करीन. सर्व प्राणी मात्र, केवळ मनुष्य प्राणी नाही, सगळे पृथ्वी तलावर असणारे सगळे प्राणी, आकाशात उडणारे, पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे सगळे प्राणी, या सगळ्या प्राणी मात्रावर मी दया करीन आणि त्यांचे लालन पालन करीन. सर्व प्राणी मात्राविषयी मैत्री भाव ठेवीन. हे पहिलं शील आहे. पानातिपाता वेरमणी. अभिन्नदाना, अभिन्नदानाचा अर्थ आहे जे दिलं नाही ते घेणे, म्हणजे चोरी. जे दिलं नाही ते घेणे. मी चोरी करणार नाही, कारण त्याचा परिणाम फक्त आणि फक्त दुःख आहे.
एखादा चोर चोरी करतो, त्याला भीती वाटते पोलिसांना खातायचं नाही, मला कोणी पकडायचं नाही, पकडलं तर मला मारतील तर नाही, मला कोणतील तर नाही. याचा परिणाम फक्त दुःख आहे, अधिक न जाणार. त्यानंतर आहे कामे सुमिच्छाचारा, मी व्यभिचार करणार नाही. चौथं शील आहे मुसावादा, महत्वाचं, सगळेच महत्वाचे आहे. कसं खोटे बोलणार नाही. त्यामध्ये आणखी 4 गोष्टी येतात. खोटे न बोलणे, व्यर्थ बडबड न करणे, गरज असेल तरच बोलणे. इथं मी बोलत आहे, मी या ठिकाणी बसणं मला आवडते, मी जेव्हा त्या ठिकाणी बसते याचाही कार्यक्रम सोडत नाही, फक्त मला सुट्टी असली पाहिजे. मग हळूचपणे स्त्री बोलते, कधी आला, 9 वाजतापासून आला का, तिथे वेळ होता. दुसरी म्हणते कशा, म्हणून लवकर नाही आता. बोलणं काय जरुरी असते का, तुम्ही स्वतः डिस्टर्ब होता पण जवळच्या माणसालाही डिस्टर्ब करता. व्यर्थ बडबड करायचीच नाही. नुसतं मुसावादामध्ये खोटं बोलणे एवढं अपेक्षित नाही आहे. खोटं न बोलणे, व्यर्थ बडबड न करणे, गरज असेल तरच बोला. ठीक आहे, तुम्हाला पाणी आवश्यक आहे, तुमची तब्येत बरी नाही, तुम्हाला औषध घ्यायचं आहे, तुम्हाला 1 ग्लास पाणी आहे, ठीक आहे बोला ना, कारण गरज आहे ती आपली. पण गरज नसताना बडबड मुसावादामध्येच येते. नंतर चुगली, निंदा, नालस्ती न करणे. आपण 2 व्यक्ती एकत्र आलो की तिसऱ्या माणसाची विनाकारण आपला वेळ जाते, विनाकारण त्याच्याविषयी द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार निर्माण होतो त्या चुगलीमुळे. चुगली न करणे. आणि नंतर आहे अंतकरणात असेल तेच बोलणे आणि कठोर कधीही बोलायचं नाही. अनेकांची मने दुखवली जातात कठोर बोलण्याने. जुने लोक म्हणतात, मारलेला मार विसरतो पण बोललेले शब्द विसरत नाही. एवढं महत्वाचं शील आहे मुसावादावेरमध्ये. कठोर वचन बोलतो, बोललेला विसरून जाते, पण तो सहन करणार आहे, वारंवार ते आठवत राहते. दुःख आहे, निव्वळ दुःख आहे. म्हणून कठोर बोलणे टाळायचे. हे आहे मुसावादावेरमध्ये. खोटे न बोलणे, व्यर्थ बडबड न करणे, कठोर न बोलणे आणि चुगली, निंदा न करणे, हे आहे शील. बाबासाहेब म्हणतात, मी उच्च विद्या विभूषित आहे म्हणून मला लोक घाबरत नाही, तर मी कसं आहे, शीलवान आहे. आणि तुम्ही अनुभवता, चारित्र्यवान माणसाच्या 4 फूट लांबच राहतात, कोणी त्याचा पंगा घेत नाही, घाबरतात लोक, त्याला माहित असते. म्हणून शील किती महत्वाचं आहे बुद्धाने सांगितलेलं. आणि बाबासाहेबांनी म्हटलंय, शीलाशिवाय विद्या फुकाची आहे, व्यर्थ आहे. तुमच्यामध्ये खूप विद्वत्ता असेल, खूप ज्ञान असेल, पण तुमच्यामध्ये जर शील नसेल, सद्गुण नसेल, तर त्या शीलाचा वापर तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी कधीच नाही करू शकणार, कधीच नाही. एवढं शीलाला महत्व आहे. म्हणून आजच्या या त्रिगुणी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण दुसरा सद्गुण आपल्या अंगी बांधवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो म्हणजे शील. दान आणि शील हे 2 सद्गुण संपलेले आहेत. त्यानंतर मी आणखी पुढे जाते. तिसरा सद्गुण, तिसरी पारमिता, ती आहे वीर्य. वीर्य म्हणजे योग्य प्रयत्न, पण कसे, कुशल मार्गाने जाणारे, इतरांना आनंद देणारे, उचित ध्येय गाठणारे. आता 3 मुलींनी अतिशय सुंदर डान्स केला, वीर्याचं उदाहरण आहे. सहज झालं असेल का? कुशल मार्गाने प्रयत्न केले, तिघींची ऍक्शन समान. त्यांनी बाबासाहेबाचा छान निळा झेंडा धम्मचक्र सोडलेला पाहिला मी. अतिशय जिवंत असं वीर्याचं उदाहरण आहे. वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न, पण ते सम्यक प्रयत्न योग्य दिशेने केले पाहिजे. कधी कधी प्रयत्न करताना चुका होतात, माणुसामध्ये चुका होतात, म्हणून अपयशी कधीच व्हायचं नाही. कधी नैराश्य भावना निर्मिती होऊ द्यायची नाही, पुन्हा प्रयत्न करा. तेच आहे वीर्य. वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न. बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे. कशाचं उदाहरण आहे ना, वीर्य. PhD करताना 21 तास अभ्यास केला. कशासाठी? काहीतरी उचित ध्येय गाठायचं होतं. जगातल्या नामांकित युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक म्हणून सन्मान केला.
वीर्याचं उदाहरण आहे. आणि वीर्य कुठे लागते? जे कठीणातलं कठीण काम आहे, उच्च ध्येय गाठण्याचं काम आहे, त्या ठिकाणी वीर्य अतिशय आवश्यक आहे. आत्ताच 12वीचा निकाल लागला. संभाजीनगरची तनिषा बोरमानेकर 100%पैकी 100% गुण मिळवले. कशाचं उदाहरण आहे? वीर्य. कमी प्रयत्न नसते केले, तिच्या आई वडिलांचे, तिच्या शिक्षकाचे, तिच्या स्वतःची मेहनत आहे त्यामध्ये. हे सम्यक वीर्य आहे. हे वीर्याचं उदाहरण आहे, अतिशय साधं असं. IAS ऑफिसर होणारे विद्यार्थी UPSC MPSC कमर तोड अभ्यास करतात, 10 वर्ष तयारी करतात, तेव्हा कुठं त्यांना सक्सेस मिळते. सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपण वीर्य हा सद्गुण आपल्या अंगी मानवला पाहिजे. हा एवढा सुंदर असा भेटणं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 1 महिन्यापासूनचे प्रयत्न आहेत. मी अंदाज सांगत आहे. मीटिंग घेतली असेल, नियोजन केलं असेल, त्या पेंडाल उभारला, कोण पाहुणे बोलवायचे, कोणाला कोणतं काम द्यायचं, हे सगळं नियोजनासाठी कमीत कमी 1 महिना लागतो. आणि हे प्रयत्न कसे केले मुख्य आता मागे येणार नाही. कारण 2-3 वर्षापासून जर हा कार्यक्रम होत असेल तर पुन्हा या कार्यक्रमाचं स्वरूप वाढेल. हे वीर्य योग्य प्रयत्न केल्याचे चांगले परिणाम आहेत. म्हणून 3रा सद्गुण आहे वीर्य. आणि तो या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या अंगी बांधवण्याचा योग्य प्रयत्न करूया. परत सांगायचं म्हणजे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस बाबासाहेबांनी अहोरात्र तब्येतीचा विचारही न करता संविधान दिलं. प्रत्येक माणसाची दखल घेतली. प्रत्येक माणसाची, सजीवाची, जिवंत झाड तोडलं तरी आपल्याला शिक्षा होते. प्रत्येक सजीवाची दखल घेऊन उच्च ध्येय गाठण्याचा मार्ग, हे सुद्धा वीर्याचंच उदाहरण आहे. दान, शील, वीर्य. त्यानंतर 4था जो सद्गुण आहे तो नैष्क्रम्य. नैष्क्रम्य म्हणजे त्याग. बुद्ध म्हणतात ऐहिक सुखाचा त्याग. राजकुमार होते सिद्धार्थ, ऐश्वर्य थोडं म्हणालाच होतं. ऐश्वर्य केला, गृहत्याग केला, परिव्रत्य धारण केली. कशासाठी? दुःखमुक्तीच्या मार्गासाठी. आपण खूप पुण्यवान आहोत की बुद्धाचा एवढा चांगला धम्म आपल्याला मिळालेला आहे. हे नैष्क्रम्याचं उदाहरण आहे. हिंदू पौर्णिल अमान्य झाल्यामुळे बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा त्याग केला. ते आहे नैष्क्रम्य त्याग. आता ऐहिक सुखाचा त्याग. आपल्याला सुख पाहिजे, सुखाचा त्याग कसा करायचा? तर आपण आपले जीवन जगत असताना आपण काही धन, संपत्ती, पैसा जो काही कमावतो त्या आणि आपण त्याला चिपकून राहतो. खूप आसक्ती निर्माण होते आपल्याला, खूप आसक्ती निर्माण होते. तो आणखी आपण संचय करतो. तर त्यापासून आपण हळूहळू दूर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते जर आपल्या हातातून गेलं तर भयंकर दुःख येते. कारण आपली त्याप्रती खूप आसक्ती असते. कोणाचं एखादं काही करू द्या, भयंकर दुःख होते. कारण आपली त्या वस्तूविषयी असलेली आसक्ती. मग बुद्ध एवढा गृहत्याग करतात, परिव्रत्य धारण करतात. आपण प्रयत्न करू नाही शकतो. विपश्यना शिबिर मी केलाय 10 दिवसाचा. अजयपूरला केला. मला वाटते 14-15 वर्ष झाली. कमीत कमी 10 दिवस मी माझ्या संसाराचा त्याग केला. त्यांनी दिलेलं जेवण खाल्लं, त्यांनी दिलेल्या अंतरणावर झोपली, सगळं काही त्यांच्या मताने केलं. 10 दिवस मी माझ्या संसारापासून माझे लहान एकटा मुलगा होता माझा मोठा, तो 3 वर्षाचा असेल. 3 वर्षाचा ठेवून मी विपश्यना शिबिर केलं 10 दिवसाचं. 10 दिवस सांगितली. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू त्यागाची सवय होते आणि आपण सुखाच्या दिशेने जाऊ लागतो. आता आपण बुद्धासारखं गेलं पाहिजे असं नाही आहे, पण आपण तो सद्गुण हळूहळू आपल्या अंगी बांधवण्याचा प्रयत्न करू शकतो. नैष्क्रम्य, निष्क्रमण. रमाई, माता रमाई संसाराचा त्याग केला. तिला नसेल आपण आपल्या पतीसोबत राहावं, आपण आपल्या मुलाचा सांभाळ करावा, केला ना त्याग. भयंकर अंगावर काटे येतात, तसा तो आहे त्याग. आपले आदर्श आहेत रमाई आणि बाबासाहेब. परत जे विद्यार्थी दशा आहे, विद्यार्थी दशेमध्ये जे मुलं अभ्यास करतात,
ते आपल्या झोपेचा त्याग करतात. झोप नाही लागली पाहिजे म्हणून चहा पितात, तेव्हा तर ते सक्सेस होतात. जेवण कमी करतात, म्हणजे जेवणाचा आणि झोपेचा त्याग करतात विद्यार्थी, ते सुद्धा नैष्क्रम्य आहे. नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग. पण तो त्याग कशासाठी? योग्य ध्येय, उचित ध्येय गाठण्यासाठी. नैष्क्रम्य, दान, शील, वीर्य, नैष्क्रम्य 4 सद्गुण मी आतापर्यंत सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे आपण 5वा गुण आहे उपेक्षा. उपेक्षा याचा अर्थ दुर्लक्ष होतो, पण बुद्ध धर्मामध्ये त्याचा उलट अर्थ आहे. उपेक्षा म्हणजे मनाचा स्थिर भाव, स्थिरता. कितीही जीवनात कठीण प्रसंग आले तरी आपण त्यापासून विचलित व्हायचं नाही. बाबासाहेबांचं दुःख, लहानपणी आईचा मृत्यू, शिक्षण घेत असताना संघर्ष, विद्यार्थी दशेत अतोनात संघर्ष, नोकरीला लागल्यानंतरही बडोदा या ठिकाणी त्याला उच्च विद्या विभूषित माणसाचा अपमान, वरून खाली टाकणे, पाणी स्वतंत्र ठेवणे, किती अपमान. 4 लेकरांचा मृत्यू. राजरत्न आणि गंगाधरचा जण मृत्यूचा प्रसंग आठवला भयंकर दुःख होते आपल्याला. एक राजरत्न गेला तर हजारो राजरत्न आहेत, त्यांच्यासाठी मला जगायचं आहे असे बाबासाहेब म्हणतात. त्याच्यामुळे उपेक्षा भावना, मनाची स्थिरता, मनाला कुठेही भटकू द्यायचं नाही, स्थिर राहायचं. कितीही कठीण आपल्या आयुष्यामध्ये असे अनेकदा कठीण प्रसंग येतात, व्याकुळ होते, असं वाटते आपण आता कुठे जावं. कधी कधी इतकी नैराश्य भावना निर्माण होते आणि कधी कधी टोकापर्यंतही माणूस पोहोचतो. परंतु बुद्धाने सांगितलेला जो उपेक्षा सद्गुण आहे, हा जर आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यात कितीही वादळ येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, आपण त्यावर विजय मिळवणार म्हणजे मिळवणार. रमाई, आई वडिलांचा लहानपणी मृत्यू, लहान लहान भावंडाचा सांभाळ, बाबासाहेब परदेशात असताना सगळ्या संसाराचा गाळा नेटाने चालवला, अजिबात हटली नाही ध्येयापासून. तेव्हा तर कुठे बाबासाहेबाचा त्यावेळा अनुभव दागिना आपल्याला मिळाला. रमाईचा त्याग आहे. एवढं दुःख सहन करू नाही राहिली. हे कशाचं उदाहरण आहे? उपेक्षा. आणि हे सगळं काही कशामुळे सहज शक्य झालं? उपेक्षा भावनेमुळे. दान, शील, वीर्य, नैष्क्रम्य, उपेक्षा. त्याच्यानंतर 6वं जे सद्गुण आहे ते आहे सत्य. दुःख आहे हे सत्य आहे, पण दुःख आहे म्हणजे त्या दुःखाला कारण आहे. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही, बुद्धाची शिकवण आहे. आणि कारण आहे म्हणजे त्यावर उपाय आहे, आणि उपाय आहे आर्य अष्टांगिक मार्ग अवलंब करणे, बुद्धाचा मध्यम मार्ग, सार्वजनिक मार्ग. चिंता नावाची एक तरुण स्त्री भगवान बुद्धाचा भर सभेमध्ये आरोप करते. माहिती आहे तुम्हाला? भर सभेमध्ये पोटाला एवढे सारे कापड बांधून गर्भवतीचं सोंग घेऊन आली आणि काय म्हणाली? मी बुद्धामुळे गर्भवती झालेली आहे. भर सभेमध्ये बुद्धावर आरोप केला तिने. ते बुद्ध होते. पाटील सरांनी सांगितलं तुम्हाला बुद्ध म्हणजे काय. काय म्हणाले? चिंता भगिनी, भगिनी म्हणाले. एवढी सोपी गोष्ट आहे का? पण जे बुद्ध असतात त्यांना काहीच कठीण नाही आहे, आपल्याला कठीण नाही आहे. हे जे मी सांगितलं जरी सोपं वाटत नसलं तरी अजिबात कठीण नाही आहे. कोणताही विषय, कोणतीही गोष्ट माणसाला तोपर्यंतच कठीण वाटते जोपर्यंत आपण एक त्याची सुरुवातच करत नाही, प्रयत्नच करत नाही, तोपर्यंत ते कठीण वाटणारच. पण एकदा का आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर ती सोप्यात सोपी गोष्ट होऊन जाते.
काय म्हणाले बुद्ध? चिंता भगिनी, तू जे बोलते आहे ते काय बोलते? सत्य काय आहे तुला आणि मलाच माहित आहे. घाबरली चिंता. सत्य काय आहे ते फक्त तुला आणि मला माहिती आहे. घाबरली आणि सत्य उघड केलं. हे आहे सत्याचे चांगले परिणाम. आपण सत्यापासून कधीही दूर जाता कामा नये. हेच आहे बुद्धाने शिकवलेलं सत्य. डाकू अंगुलीमाल केली हिंसा, त्याच्या भूतकाळामध्ये केली हिंसा. तुम्हाला माहित आहे किती लोक मारले, किती अंतर झाले, सर्व इतिहास माहित आहे. एकदा त्यांनी जेव्हा अनंत भिक्खू झाल्यानंतर एका नगरामध्ये भिक्षाटन करत होते. एक स्त्री प्रसूती वेदनेने खूप निवडत होती, तळमळत होती. अंगुलीमाल तिथे गेले. ती स्त्री म्हणाली, अंगुलीमाल, तू आपल्या भूतकाळामध्ये खूप साऱ्या हिंसा केल्या आहेत, पण जेव्हापासून तू अनंत भिक्खू झाला तेव्हापासून तू कधी हिंसा केली नाही. हे जर सत्यवचन असेल तर ते तसं सांग. त्याने मान्य केलं की त्याने जेव्हापासून तो अनंत भिक्खू झाला तेव्हापासून कधीही एकही हिंसा केलेली नव्हती. या सत्यवचनाने माझे मंगल हो अशी कामना कर. आणि त्या हीच सुखपूर्वक प्रसूती झाली. हे आहेत सत्याचे चांगले परिणाम. ह्या आहे बुद्धांनी सांगितलेला सत्य धर्म. त्यानंतर आहे शांती. शांती म्हणजे क्षमाशीलता. क्षमा करणे हा वीरांचा गुण आहे, तर बदला घेणे, सूड घेणे हा मूर्खांचा दुर्गुण आहे. आपण क्षमा करायला शिकले पाहिजे. बुद्धावर चिंताने तेवढा आरोप करून बुद्धाने तिला क्षमा केली. डाकू अंगुलीमालने अनेक लोकांनी हिंसा केली, मारहाण केले. त्यांच्या अंगठ्याच्या माळा आपल्या गळ्यामध्ये घातल्या, फिरत होता. जेव्हा बुद्धाचा नंबर आला, बुद्धाने क्षमा केली. अंगुलीमाल त्याच्या समोर आपली कुऱ्हाड फेकून राहिला होता. अंगुलीमाल, तू हे जे करत आहे तो दुःखमुक्तीचा मार्ग नाही, त्यापासून तू दूर हो म्हणाले बुद्ध. आणि बुद्धाला क्षमा केली. महामंगल सूत्रामध्ये सांगितलं आहे, कुटच्च लोक धम्मेहि चित्तं यसन्न कंपती असो कवीर्जं हेमं येतं मंगल उत्तम. कुटच्च लोक धम्मेहि. कुटच्च लोक धम्मेचा अर्थ होतो 8 प्रकारचे लोक स्वभाव: सुख, दुःख, यश, अपयश, निंदा, स्तुती, मान, अपमान. या 8 प्रकारच्या लोक स्वभावाशी ज्याचा संपर्क आला असता ज्याचे चित्त विचलित होत नाही, हे त्याचे उत्तम मंगल आहे. क्षमाशीलता म्हणजे आपण स्थिर भाव ठेवले, दुःखाने विचलित व्हायचं नाही. जो माणूस सुखाने हुरळून जात नाही तो दुःखाने कधीच विचलित होत नाही. जो अपयशाने अहंकारित होत नाही, गर्वाने फुलून जात नाही, जो यशाने फुलून जात नाही, अहंकारित होत नाही, तो अपयश सहज पचवून टाकतो. जो मला मान दिला, सन्मान दिला म्हणून खूप उड्या मारत नाही, तो त्याचा अपमान केला तरी त्यापासून अपमानाचा त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि ज्याची स्तुती केली तरी त्याला तो समता भावनेने पाहतो, त्याला निंदेचा काहीच परिणाम होत नाही. तर 4 सकारात्मक आहेत, 4 नकारात्मक आहेत. या 8